पनवेलचे आकडे खूप इंटरेस्टिंग आले. ते आकडे मी सांगतो प्रेक्षकांना. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजप 40 जागांवरती जिंकलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेनं 5 जागा जिंकलेल्या आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी 1 जागेवरती जिंकली आहे. काँग्रेस 4 जागा जिंकली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 6 जागा जिंकल्या आहेत. आणि इथं शेतकरी कामगार पक्षानं 15 जागा जिंकलेल्या आहेत आणि इतर 1 असं एकंदरीत चित्र आतापर्यंतचं हाती आलेलं आहे. पनवेल महानगरपालिका जसं की तुम्ही सांगताय की पनवेल महानगरपालिकेमध्ये 71 नगरसेवक 78 पैकी 71 नगरसेवक हे भाजपचे होते. जसं तुम्ही इकडं नवी मुंबईमध्ये सांगताय की गणेश नाईकांची जिकडे गणेश नाईक तोच पक्ष, तसंच इकडे पण जिकडे ठाकूर तोच पक्ष असं होतं. ज्या पक्षांमध्ये ठाकूर याच्या आधी होते त्याच पक्षांची सत्ता ही पनवेल महानगरपालिकेमध्ये असायची. ठाकूरांचा प्रवास सुद्धा आपण जर बघितला त्यांच्या वडिलांपासूनचा शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि मग भाजप असा आहे. ते जिकडे जातील त्याच बाजूला पनवेल महानगरपालिकेची सत्ता राहिलेली आहे. यावेळी सुद्धा अर्थातच पनवेल महानगरपालिकेची सत्ता निर्विवादपणे भाजपनं राखलेली आहे. मात्र त्यांना इथं तब्बल 30 जागांचा फटका बसतोय आणि ही खूप मोठी धोक्याची घंटा मानायला लागेल. आणि याचं जर आपण आकलन करायला गेलो तर खऱ्या अर्थानं तिथं महाविकास आघाडी एकत्रित लढली. त्याचा पहिला मुद्दा जो आहे तो आहे की महाविकास आघाडी एकत्र लढल्याचा जो आहे तो फायदा हा पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खास करून झाला. कारण आपण बघतोय की ज्यावेळेस मी बाळाराम पाटलांची मुलाखत घ्यायला गेलतो त्यावेळेस बाळाराम पाटलांनी त्यांना असं विचारलं की शेतकरी कामगार पक्ष असा इतका बॅकफुटला का गेलाय. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बॅकफुटला वगैरे काही गेलेला नाहीये. आमचं जे काम आहे ग्राउंड लेवलला ते काम सुरू असतं आणि निश्चितपणानं त्या कामाचा कुठे ना कुठे फायदा झालेला आहे. आणि याच्यामध्ये तिथं ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नसली तरी सुद्धा या सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन या महाविकास आघाडीला म्हणजे खरं तर तिथं प्रशांत ठाकूरांनाच म्हणायला लागेल. प्रशांत ठाकूरांना मोठं चॅलेंज दिलं आणि त्याचा परिपाक असा झाला की भाजपच्या 71 वरून जागा या 40 वरती आलेल्या आहेत. त्यामुळं प्रशांत ठाकूरांसाठी निश्चितपणाने ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे असं म्हणायला लागेल. आणि याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की विमानतळाच्या नामकरणाचा जो मुद्दा आहे त्या नामकरणाचा मुद्दा प्रशांत ठाकूरांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती. त्यांना तो प्रश्न वारंवार विचारल्यानंतर थोडासा राग सुद्धा आला होता. मात्र ह्या नामकरणाचा मुद्दा कुठे ना कुठे या निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट झाल्याचं पाहायला मिळतंय. भूमिपुत्रांच्या प्रश्नांकडे होत असलेलं दुर्लक्ष असेल किंवा तिथं स्थानिक भूमिपुत्र वर्सेस बाहेरून आलेले असा जो संघर्ष होता या संघर्षामध्ये सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांच्या आपण ग्राउंड रिपोर्ट सुद्धा केले. त्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला बेसिक सुविधा नाहीयेत, आमच्या बेसिक सुविधांकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळं याचं जे रिफ्लेक्शन आहे हे कुठंतरी या रिझल्ट मध्ये दिसते आणि त्याचा फटका हा भाजपला बसला. म्हणजे मला तर याच्यामध्ये तुला अजून एक विचारायचं, सरप्राइझिंगली मला तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असायला वाटायला लागलाय. कारण तेव्हा मागची निवडणूक झाली होती शिवसेना एकसंध होती. आदेश बांदेकरांकडे पनवेलच्या महानगरपालिकेची सूत्र देण्यात आली होती आणि तेव्हा 0 आकडा मिळाला होता शिवसेनेला असं म्हणायला गेलं. आणि यावेळेला सुद्धा भाजपने शिंदेना फार का जागा दिलेल्या होत्या. शिंदेचा स्ट्राईक रेट चांगला आहे म्हणाला, 5 जागा त्यांना मिळाल्यात आणि इकडे आणि युपीटीला तर 6 जागा मिळाल्यात. म्हणजे असं म्हणायला गेलं तर त्यांच्या दोघांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. उलट शिंदे भाजपवरती हसत असतील की अरे तुम्हाला एवढ्या जागा देऊन तुम्ही घेतल्यात तरी तुमचा स्ट्राईक रेट किती कमी आहे आणि किती खाली आलाय. मला असं वाटतं की जरा भाजप थोडंसं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला शब्द असेल की म्हणजे ओव्हर स्मार्ट किंवा काय असं झालं का की नाही अति आत्मविश्वास की नाही बाबा आम्ही आमच्या बळावरती निवडून येऊ, आम्ही आमचं हे करू. आणि त्यांनी कुठेतरी शिंदेना कमी जागा सोडल्या असतील. कारण इकडे सुद्धा जसं तू म्हणालास महाविकास आघाडी एकसंध लढत होती, तिथं महायुती सुद्धा एकसंध लढत होती. कारण यांच्यामध्ये अजित पवार गट पण होता, अजित पवार गटाला सुद्धा 1 जागा मिळालेली आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की कुठेतरी अति आत्मविश्वास भाजपला नडलाय असं तुला वाटतं का? निश्चितपणानं म्हणायलाच लागेल तसं. कारण आता कसं आहे की फक्त आपल्याला या 40 जो आकडा आहे पनवेल मधला त्याच्यामध्ये त्यांचे 6 की 7 बिनविरोध पण आहेत, ते सुद्धा ऍड करायला लागतील. पण तरी सुद्धा ते ऍड केल्यानंतरचा सुद्धा आकडा हा फक्त भाजपसाठी चिंताजनक आहे. इथं सगळ्यांचा स्ट्राईक रेट बाकीचे जे आहेत म्हणजे अगदी शेतकरी कामगार पक्ष असतील जे गेल्या वेळेस कुठेच नव्हते
म्हणजे 7 नगरसेवक होते विरोधातले. बरोबर. 71 म्हणजे किती मोठं मॅन्डेट आहे ते. तर ते त्या सगळ्या गोष्टी म्हणजे इथं सगळ्यांचा स्ट्राईक रेट सुधारलेला आहे पनवेलमध्ये. आणि पनवेलमध्ये निश्चितपणानं पनवेलमध्ये भाजपला हा फटका अति आत्मविश्वास म्हणा किंवा ते अति आत्मविश्वासासोबत तिथं जसं की मी मगाशी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्र वर्सेस बाहेरून आलेले, विमानतळाचा मुद्दा असेल, तिथे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे ग्राउंडवर गेल्यानंतर जे तिथले जे स्थानिक कोळी बांधव आहेत, आगरी बांधव आहेत, हे त्यांच्या इतक्या बेसिक समस्या होत्या. पाण्याची समस्या आहे अजूनही. तुमच्या नवी मुंबईकडे पाण्याची सुविधा चांगली आहे, पण मात्र पनवेलमध्ये अजूनही अनेक असे भाग आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची खूप तीव्र समस्या जाणवते. म्हणजे अनेक आज सोसायट्यांमध्ये तिकडे कॉलनी फोरम वगैरे असं सांगितलं जातं की सोसायट्यांसाठी कॉलनीतला उमेदवार वगैरे अशा टाईपच्या घोषणा होतात. मात्र कॉलन्यांमध्ये 12 महिने मी स्वतः बघतोय, 12 महिने अनेक कॉलन्यांमध्ये टँकर चालू असतात. म्हणजे आता अर्थात हे टँकर कुणाचे आहेत वगैरे हा भाग वेगळा अभ्यासाचा असू शकतो. मात्र या खूप बेसिक समस्यांपासून तिथल्या स्थानिक लोकांना झुंजावं लागतं. अजूनही अनेक गावं ही पनवेल महापालिकेच्या अंतर्गत येतात, त्या गावांमध्ये बेसिक सुविधा नाहीयेत. आणि सगळ्यात मोठा मुद्दा मला असं वाटतं की दिवा पाटलांच्या नामकरणाचा. कारण विमानतळाचं उद्घाटन झालं, सगळ्या गोष्टी घडल्या, आश्वासनं दिली गेली. अर्थात भाजपकडनं स्वतः देवेंद्र फडणवीसांसह प्रशांत ठाकूर असतील, त्यांनी इशारे दिले होते, त्यांनी अगदी तीव्र इशारे, टोकाचे इशारे दिले होते. मात्र देवेंद्र फडणवीसांसह सगळ्या भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या विमानतळाला आम्ही दिवा पाटलांचंच नाव देणार आहोत. मात्र ते वारंवार सांगत असले तरी ते लोकांमध्ये जी तो मेसेज पोचायचा होता तो तेवढ्या प्रभावीपणानं पोचला नसल्याचं एकंदरीत याच्यामध्ये दिसतंय. तो होता टॅक्सच्या संदर्भातला. तोच मुद्दा पनवेलमध्ये एकदम 360 डिग्रीमध्ये बदलताना दिसतो. कारण पनवेलमध्ये वाढीव मालमत्ता कराचा जो मुद्दा आहे याच्यासाठी प्रचंड मोठी आंदोलनं गेल्या काही काळामध्ये झालेली आहेत आणि याच्यामुळे सुद्धा नागरिकांमध्ये खूप रोष होता. म्हणजे याच्यासाठी इतकी आंदोलनं झाली, तिथले कॉलनी फोरम असतील, वेगवेगळे सामाजिक संस्था असतील, विरोधातले हे असतील, घटक असतील. मात्र त्या मुद्द्यावरती अजूनही अनेक लोक तो जो टॅक्स आहे तो भरत नाहीत, म्हणजे भरलेलाच नाहीये लोकांनी तो टॅक्स. कारण त्याच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत, त्याच्यामुळे खूप रोष आहे. आणि जर शेजारची नवी मुंबई या टॅक्स माफ करत असेल तर आम्हाला तो का टॅक्स माफ होऊ नये, अशा प्रकारचा सुद्धा तो रोष होता. आणि त्याचा सुद्धा निश्चितपणानं हा फटका असणार आहे. कारण कसं आहे की लोकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवून हा अतिरिक्त बोजा असतो, तो भरण्यासाठीचं जे टेन्शन असतं. जसं तुम्ही नवी मुंबईत सांगताय, तुम्ही स्वतः तिथं राहताय, तुम्ही एक नागरिक म्हणून पण त्या गोष्टीकडे बघताय की आज प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपामध्ये तुम्हाला वर्षाला एक सर्टन अमाऊंट जर भरायला लागत असेल तिथं, तर तो अतिरिक्त ताणच आहे ना. त्यामुळे लोकांमध्ये तो रोष आहे. बरं, हजारोच्या संख्येनं ती लोक रस्त्यावरती उतरत आहे. दुसरा मुद्दा जसं तुम्ही सांगितलं की गणेश नाईकांनी नवी मुंबईचा विकास केलाय, गणेश नाईकांनी जी कामं केलेली आहेत, निश्चितपणानं प्रशांत ठाकूरांची सुद्धा तिथं अनेक वर्षांपासून सत्ता आहे. प्रशांत म्हणजे जर पनवेलमध्ये कुणी विकास कामं केलेली असतील तर ती निश्चितपणानं लोकप्रतिनिधी म्हणून प्रशांत ठाकूरांनीच केलेली असतील. त्यामुळं त्याचे मार्क सुद्धा त्यांना द्यायला लागणार आहेत. आता हे जे निवडून आलेले 45-46 उमेदवार आहेत त्यांचं क्रेडिट ऑफकोर्स प्रशांत ठाकूर यांनाच मिळणार आहे. त्यामुळं कामं केलेली आहेत. मात्र जो जनतेमधला रोष आहे, जो बेसिक प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे, स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत, आणि इतक्या दिवस तिथं प्रशासक होते, तर या सगळ्या गोष्टींचा जो रोष आहे तो कुठे ना कुठे या बीजेपीच्या आणि प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात गेलेला आपल्याला दिसतोय. आणि परिणामी याचा असं झालंय की शेतकरी कामगार पक्षासारखा जो पक्ष आहे, जो आंदोलनातला उभारलेला पक्ष आहे, चळवळीतून वरती आलेला पक्ष आहे, त्या पक्षाला कुठंतरी या जागा ज्या मिळताना दिसत आहेत आपल्याला 16-17, तर यानं एक नवसंजीवनी मिळालेली दिसते. कारण आपण जर बघितलं तर पनवेल रायगड हा जो आहे तो कधी काळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि तिथून शेतकरी कामगार पक्षाची सगळ्या आंदोलनाची दिशा ठरायची, सगळ्या गोष्टी शेतकरी कामगार पक्षाच्या ठरायच्या. त्यामुळं निश्चितपणाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून येणं ही त्या पक्षासाठी सुद्धा एक नवसंजीवनी ठरेल असं म्हणायला हरकत नाही. पण मला याच्यामध्ये ऍड तुला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण की तुझा विषय काढला शेतकरी कामगार पक्षाचा की नवसंजीवनी मिळाली,
कारण की इतक्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक निवडून येणं हे आपण गेल्या 5 वर्षामध्ये कुठे ऐकलेलं नव्हतं, किंवा विजय इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. रायगडमध्ये त्यांची एकेकाळी त्यांनी सत्ता गाजवलेली आहे. रायगडच्या सगळ्या नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायती असतील, याच्यामध्ये शेकापने सत्ता गाजवलेली आहे. अशा प्रकारचा पक्ष, त्याला नवसंजीवनी मिळेल. पण तुला खरंच असं वाटतं का की पनवेल आणि आसपासच्या परिसरातलं किंवा शेकापचे जयंत पाटील असतील, की यांच्या मार्फत या प्रकारचे ही जी काही आता नवसंजीवनी मिळालेली आहे, ह्याचा फायदा ते घेऊ शकतील असं तुला वाटतं का? असं तुला वाटतं? म्हणजे नाही, तसं तर म्हणजे मला तसं तर खूप कमीच वाटतंय. कारण काय आहे की आता तिथं शेतकरी कामगार पक्षाचं जरी म्हणायला गेलं तरी तिथं बाळाराम पाटील आहे. बरोबर. कसं आहे की या निवडणुका आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात ना, त्या पक्षापेक्षाही तिथल्या स्थानिक नेत्यांवरती जास्त म्हणजे निर्भर असतात. त्या लोकांवरती असतात, त्यांच्यावरती जबाबदारी. आता भाजपनं जरी इतक्या प्रमाणामध्ये महापालिका जिंकलेल्या असतील तरी सुद्धा भाजपनं स्थानिक लेवलला त्या विशिष्ट नेत्यांवरतीच जबाबदारी दिली होती. तिथंही आता जयंत पाटील जरी इकडचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते मानले जात असतील तरी पण पनवेलमध्ये मात्र बाळाराम पाटलांचंच नियोजन होतं, सूक्ष्म नियोजन होतं. अगदी खूप धावपळ केलेली आहे त्यांनी. म्हणजे मग ते तिकीट वाटपापासून असो, महाविकास आघाडीला एकसंध करण्यापासून ते निवडणूक पूर्ण यंत्रणा पूर्णपणे राबवण्यापर्यंत असो, कारण समोर त्यांच्या महाशक्ती आहे. म्हणजे त्यांना टक्कर देणं अगदी शेतकरी कामगार पक्षासारखा पक्ष जो की खूप कमी प्रमाणात उरलेला आहे. मोठ्या म्हणजे अगदी आपण आता बघतोय ज्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे गड होते, ते गड आता कुठेतरी उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. विधानसभा, लोकसभा किंवा आता या सगळ्या नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी छोटा पक्ष इतक्या मोठ्या पक्षाला लढत देऊन मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणतोय, ही निश्चितपणाने मोठी गोष्ट आहे. मात्र पुढे याचा काय फायदा होईल का? तर आता ही एक उभारी घेण्याचा काळ आपण म्हणू शकतो या अशा पक्षांसमोर असतो, की आता समोर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. याच्यामध्ये निश्चितपणाने एक आशेचा किरण कार्यकर्त्यांमध्ये, खास करून जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी हा असा एखादा क्षण पुरेसा असतो. त्यामुळे निश्चितपणाने तसा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं.